नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पोलीस भरतीला सरासरी या प्रकरणावरती जे किचकट गणिते येतात त्याच्यावरती आज आपल्याला बोलायचंय। बघा, आपल्याला सरासरीवरती कोणते गणिते येतात तर पहिलं गणित आहे आपल्याला पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी किती, म्हणजे पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी किती असं आपल्याला उदाहरण दिलंय। आता हे उदाहरण आपण दोन स्टेपने सोडवणार, एक स्टेप आपली असणार आहे शॉर्टकट आणि दुसरी स्टेप ही डायरेक्ट स्टेपने असणार आहे। मग बघा, आता पहिली आपण सोडू शॉर्ट स्टेपने आपण काय करू, पहिलं गणित सोडू। आता दिलेल्या आपल्याला समसंख्या किती आहेत 50, फक्त याच्यामध्ये काय करा, एक ऍड करा म्हणजे उत्तर येईल आपलं 51 आणि मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पहिल्या 50 समसंख्येची सरासरी किती आली 51। आता आपण डायरेक्ट स्टेपनी उदाहरण सोडून पाहू। आता स्टेपनी हे उदाहरण कसं येणार आहे, मग आता स्टेपनी बघा, आपल्याला एका समसंख्येचा म्हणजे समसंख्येचा गॅप हा 2चा असतो, विषम संख्येचा गॅप हा किती असतो 2चा। मग आता आपल्याला 50 समसंख्या येण्यासाठी आपल्याला मोजावं लागतील 100 पर्यंत। मग बघा, पहिली समसंख्या आपली येणार आहे 2 आणि शेवटची समसंख्या 50वी येणार आहे आपली 100 आणि छेदस्थानामध्ये किती येणार आहे 2। मग आता बघा, 2 अधिक 100 102, छेदस्थानामध्ये 2, बे 1 बे, बे 5 10 आणि बे 1 बे, म्हणजे सरासरी आपली किती आली 51। त्याच्यामुळे स्टेप लक्षात न धरता डायरेक्ट शॉर्टकट काय आहे, पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी आली तर दिलेल्या जेवढ्या संख्या आहेत त्याच्यामध्ये एक ऍड करा फक्त आणि आलेली बेरीज ही तू आपलं काय असणार आहे उत्तर। मग पर्याय क्रमांक 1 हे आलं आपलं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर। आता पुढचा प्रश्न हा आपल्यासाठी बघा, प्रश्न दिलाय पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी किती, पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी किती असा आपल्याला प्रश्न इथं दिलेला आहे। मग आता विचारलं इथं का आपल्याला विषम, एकदम सोपं आहे। सम असेल तर 50 अधिक, आपण मागचं उदाहरण पाहिलं 50 अधिक 1 म्हणजे दिलेले जेवढ्या सम त्याच्यामध्ये एक ऍड करायचा। आता विषम जर असेल तर एकदम शॉर्ट स्टेप आहे, विषम जर असेल तर शॉर्ट स्टेप आपली अशी असते, दिलेल्या जेवढ्या विषम संख्या आहेत तेच उत्तर असतं। शॉर्ट म्हणजेच काय 10 हेच आपली सरासरी येणार आहे, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर। विषम असेल तर जेवढ्या विचारल्या तेच उत्तर, सम असेल तर जेवढ्या विचारल्या त्याच्यामध्ये एक ऍड करा आणि ते काय असणार आपलं उत्तर। मग आता 10 विषम संख्या सरासरी किती आली 10। मग आता पुढचा प्रश्न एक आपल्यासाठी 5 संख्यांची सरासरी 17 आहे, त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे, तर 5वी संख्या कोणती, सोडवा बरं। आता हे उदाहरण कसं सोडवायचं, 5 संख्यांची सरासरी किती आहे 17, सरासरी आहे 17, संख्या किती आहेत 5, 17 5 85, पुढे त्याच पैकी त्यांनी पहिल्या 4 संख्येची सरासरी आपल्याला सांगितली आहे 16, सरासरी किती सांगितली 16, संख्या किती आहे 4, 16 चौक 64। मग 5वी संख्या बरोबर 5वी संख्या बरोबर 85 वजा 64, 5 आतून 4 गेले 1 राहिले, 8 आतून 6 गेले 2 राहिले, म्हणजे 5वी संख्या आली आपली किती 21। मग पर्याय क्रमांक 3 हे आलेलं आहे आपलं उत्तर। असे सरासरीचे आपल्याला उदाहरण सोडवत आहे। पुढचं एक उदाहरण आपण बघूया। पुढचं उदाहरण आहे, एका वर्गातील 10 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे, वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 1 ने वाढते तर शिक्षकाचे वय किती। आता हे उदाहरण कसं सोडवायचं सगळ्यात तिकडे लक्ष द्या। पहिल्यांदा घ्यायचे एकूण विद्यार्थी, पहिल्यांदा काय करा एकूण विद्यार्थी, पहिल्यांदा काय येणार आहे एकूण विद्यार्थी, त्याच्यानंतर सरासरी वय आणि त्याच्यानंतर किती वाढ झाली वाढ। मग आता बघा, एकूण विद्यार्थी किती आहेत 10, सरासरी वय किती दिलेलं आहे आपल्याला इथं 20 आणि वाढ किती झाली 1ने। आता काय करायचं, सगळ्यात महत्वाचं येतं, पहिल्यांदा एकूण विद्यार्थी आणि वाढ यांचा काय करा गुणाकार करा, यांचा काय करा गुणाकार करा, म्हणजे 10 गुणाकारात 1 किती आले 10। आणि आता जे तुमच्या 10 आलेला आहे त्याच्यामध्ये जी काय आपली सरासरी वय आहे हे सरासरी वय त्याच्यामध्ये काय करायचं प्लस करा, सरासरी वय त्याच्यामध्ये काय करा प्लस करा, म्हणजे 10 आणि सरासरी वय किती येणार 20, टोटल किती झाले 30। आता हे जे 30 येते त्याच्यामध्ये आपली वाढ झाली असेल तर प्लस करा, कमी झाले असेल तर काय करा कमी करा। मग आता शिक्षकाचे वय बरोबर हे आलेले आपले 30 आणि वाढ झालेली ही काय करा त्याच्यामध्ये 1, म्हणजे शिक्षकाचे वय किती असणार आहे 31 वर्ष। एकदम सोपं असतं, फक्त लक्ष द्यायचं। जर वाढ झाली असेल तर इथे 1 प्लस करा, कमी झाले असेल इथे 1 काय करा वजा करा, म्हणजे शिक्षकाचे वय किती आलं 31 वर्ष। पर्याय क्रमांक 4 हे आलं आपलं उत्तर। आता पुढचं एक उदाहरण असंच आपल्यासाठी, एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे, वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 2 ने वाढते तर शिक्षकाचे वय किती। जसं मागचं उदाहरण सोडवलं अशाच पद्धतीने सोडवायचंय। बघा, आता आपल्याला पहिल्यांदा काय घ्यायचं एकूण विद्यार्थी, पहिल्यांदा येणार आहेत एकूण विद्यार्थी, पहिल्यांदा काय येणार आहे एकूण विद्यार्थी, एकूण विद्यार्थी किती आपले 10, सरासरी वय किती आहे 8 वर्ष,
कितीने वाढली? वाढ झाली आपली किती इथं? 2 ने. वाढ किती झाली? 2 ने. आता आपण काय करणार? एकूण विद्यार्थी आणि वाढ यांचा काय करणार? गुणाकार करणार. 10 गुणाकारात 2, 10 गुणाकार 2 किती आले? 20. त्याच्यामध्ये सरासरी वय हे काय करणार? प्लस करणार. सरासरी वय आपण प्लस केले किती झालं? 28. आता जर वाढ झाली असेल तर हे 2 याच्यामध्ये प्लस करा आणि कमी जर झाले असेल याच्यामध्ये काय करा? वजा करा. मग आता वर्ग शिक्षकाचे वय बरोबर 28 अधिक 2 30 वर्ष. मग वर्ग शिक्षकाचं वय किती आहे? 30 वर्ष. पर्याय क्रमांक 2 हे आलेलं आहे आपलं उत्तर. एकदम सोपं असतं, फक्त लक्ष द्यायचं. आता बघा पुढचं उदाहरण आहे 8च्या पाड्यातील म्हणजे 8च्या पहिल्या 5 गुणांकाची सरासरी किती? म्हणजे 8चा पाडा आहे आणि त्याच्या पहिल्या 5 गुणांकाची सरासरी किती असा प्रश्न आपल्याला इथं विचारला. मग बघा सोडवायचा कसा? मग आता 8च्या पहिल्या 5 गुणाकार, आता तुम्ही 8 चे 5 पर्यंतचा गुणाकार करूनही उदाहरण सोडू शकतात. मग आता हे सोडवायचं कसं बघा? सरासरी बरोबर पहिला 8चा पाड्यातला पहिला गुणाकार 8, त्यानंतर 8 आणि 5चा गुणाकार करा. 8 गुणाकारात 5, 8 पंचे 40, हे इथं घेऊन टाका 40, छेदस्थानामध्ये 2, 40 अधिक 8 उत्तर आले 48, छेदस्थानात 2, बे 1 बे, बे 2 4, बे 4 8, म्हणजे सरासरी आलेली आहे आपली 24. सरासरी किती आली? 24. पर्याय क्रमांक 3. 8च्या पहिल्या 5 गुणाकार सरासरी किती आली आपली? आता इथं 24. आता पुढचं एक उदाहरण असं 3 विषम संख्यांची बेरीज 63 आहे तर पहिली संख्या कोणती? सरासरीत प्रश्न दिलाय 3 विषम संख्यांची बेरीज 63 आहे तर पहिली संख्या कोणती? आता सरासरी आपल्याला माहिती, सरासरी म्हणजे काय? मधली संख्या. मग आता आपल्याला बेरीज दिलेली आहे. बेरीज किती दिली? बेरीज दिलेली आहे 63. बेरीज आपण लिहिली 63. मात्र किती संख्यांची? 3 संख्यांची. मग छेदस्थानामध्ये किती घ्या? 3. 3 1 3, 3 2 6, 3 1 3. मग आता ही जी 21 आलेली आहे ही 21 आली आपली सरासरी. 21 काय आली आपली? सरासरी. 21 आलेली आहे आपली सरासरी म्हणजेच मधली संख्या. मग पहिली संख्या आपल्याला विचारली संख्या किती आपल्याकडे? 3. मग ही मधली संख्या आली 21. त्याच्या इकडं आपल्याला संख्या आहेत या विषम. मग इकडची संख्या विषम येणार आहे 23 आणि इकडची विषम येणार आहे किती? 19. आणि आपल्याला विचारलं पहिली संख्या. मग पहिली संख्या आपल्याकडे कोणती आली रे? पहिली संख्या आपली आलेली आहे 19. पहिली संख्या कोणती आली? 19. मग पर्याय क्रमांक 2 हे आलेलं आहे आपलं उत्तर.